बॅग नाही येणार चांगलं. आवाज कुणाचा? युवा पिढीचा. अरे आवाज कुणाचा? युवा पिढीचा. अरे आवाज कुणाचा? युवा पिढीचा. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. काका ऐका, काकू ऐका. दादा ऐका, दीदी ऐका, आजी ऐका, बाबा ऐका, अहो मामा ऐका, मामी ऐका. आणि मामाची पोरगी. अरे पण काय ऐका? नमस्कार मंडळी. नमस्कार. आम्ही रंगातील ऍक्टिव्हिटी सादर करतो आहे पथनाट्य, पथनाट्य, पथनाट्य. आमच्या पथनाट्याचं नाव आहे नशा सोडा, आयुष्य जोडा. नशा सोडा, आयुष्य जोडा. काय आमची तरुण पिढी नशेच्या आहारी पार घुसून गेली. त्यांना समाजाचं काही भानच राहिलेलं नाही. खरं तर समाज आज विज्ञान युगात खूप पुढारलेला आहे, पण समाजात काही चुकीच्या माणसांमुळे जी चुकीची मुळे रोवली जात आहेत, जसे की अंमली पदार्थांचे सेवन, तस्करी आणि विक्री. खरं तर अंमली पदार्थांचे सेवन हे केवळ एका व्यक्तीचं नाही, समाजाचं नाही, कुटुंबाचं नाही, तर पूर्ण राष्ट्राचं नुकसान करतं. पूर्ण पिढी बर्बाद होते त्यानं. आज या ठिकाणी आपण या पथनाट्याद्वारे एका तरुणाची कहाणी बघतोय. केवळ क्षुल्लक कारणामुळे एक नैराश्य झालेलं आणि चुकीच्या पद्धतीमुळं त्याच्या आयुष्यात जे काही बदल झाले, अगदी कोर्टाच्या पायरीपर्यंत त्याला जावं लागलं आणि त्याला जे काही फेस करावं लागलं ते आपण या पथनाट्याद्वारे बघूयात. तर बघूयात आजचं हे पथनाट्य ड्रग अब्यूज आणि NDPS ऍक्टच्या संदर्भात काय सांगता येते. नमस्कार आई बाबा. आज कॉलेजचा पहिला दिवस. तू खूप मोठा हो बेटा. पापा कहते हैं बड़ा नाम बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. सर्वसामान्य घरातून मोठी स्वप्ने उडाची मागून निघालेला तर आई वडिलांची स्वप्न करण्याचा प्रयत्न करत आहे. पाहूया त्याचा पुढचा प्रवास कसा होतो ते. शेट्या कॉलेजला येऊन 1 वर्ष झालं. 12वीत 90% होती. सेमिस्टरला 2 विषय भेटला राहिले. खूप टेन्शन येत आहे, काय करावं काय समजेना. डोक्याची फार चिडचिड झाली. त्याचं पण काय नाही अभ्यासाचं. आत्ताच झालेला ब्रेकअप खूप हर्ट करतोय. काय टेन्शन काय समजेना. कोणीतरी मदत करावी असं वाटतंय. भावा जास्त टेन्शन मध्ये दिसतोय. काय सांगू मित्रा तुला. 12वीत 90% होती. फक्त याला 2 विषय भेटला राहिले. त्याचं बी नाही रे काय. ब्रेकअप झालं लय बेकार वाटलं. काय कळावं त्यातनं कसं निघावं ते काय समजेना. तुझ्याकडे काय पर्याय आहे का? आहे ना, याच्यावरती एक उपाय आहे, जाणीव उपाय आहे माझ्याकडे. कसला उपाय काय की मला टेन्शन कमी होईल. टेन्शन झटक्यावर कमी करणार. माल नक्की होणार ना? नक्की होणार, नक्की. माझ्याकडे माल आहे, माल कसला माल? देतो की. ये बस.
गाणे वाईट असते दुसरं कशाला घेतोय नाही चांगले येऊन तर बघ एकदा टेन्शन नसतं टेन्शन जास्त जाऊ माले असं वाढायचं टेन्शन जाणार ना सगळ्यात जोरात वाढायचं पुढे धोका आहे. रोज रोज घेतो माझं काही बिघडत नाही म्हणतो पण संपूर्ण आयुष्य बिघडून जातं माझ्या द्रव्याची नशा तरी आयुष्याची दुर्दशा माझ्या द्रव्याची नशा तरी आयुष्याची दुर्दशा. ए भावा अरे त्या दिवशी दिलेलं औषध दे केला का अरे त्याला नका लय भारी वाटतं दिलेला माल संपला सगळा अरे टेन्शन लय होतं सारखं देऊन टाकलं संपून गेलं त्याला काय एकच नंबर आहे गटक्यावर खटक्या वाजर आहे आता माझ्याकडे पण नाही आता बाईकडे जावं लागेल आट्यावर आता ठीक आहे आपल्याला तर पाहिजे आता काहीतरी करतो चला आता आट्यावर जाऊ आपण अरे मॅडी कैसे माल पाहिजे इसको काय कोण आहे माल पाहिजे पैसा देना पडेगा मुझे तो तेरी लत लग गई ज़माना चाहे लत ये गलत लग गई मुझे तो तेरी लत लग गई जमाना कहे लत ये गलत लग गई. बारा वाजले अजून कसं आलेत नाही बघतेच आल्यावर काय रे कुठे होता एवढा वेळ काय काय तुझी रोजचीच कटकट मी आता मोठा झालोय आता माझ्या मनाला वाटेल तसं वागणार नाही कसं वागतोय तू कळतंय का तुला गबस काय नशेच्या प्रवाहात अश्रू वाहतात आईच्या डोळ्यात अश्रू राहतात नशेच्या प्रवाहात स्वप्ने वाहतात, आईच्या डोळ्यात अश्रू राहतात. अरे मला खिशातले पैसे कुठे आहेत का मला नाही माहिती विचारा बाळाला बाळाला बोलव बरं जरा बाळा काय व्हायचं बाळा माझ्या खिशात पैसे होते बाबा मला कॉलेजला टाकायचे होते मी देऊन गेलो अरे 5,000 रुपये होते खिशात माझ्या तुझी शाळेची फी भरली तुला वह्या पुस्तक आणली तुला बुटं घेतली कपडे घेतले आता कशाला लागायचे बाबा मी आता कॉलेजला जातो मला पैसे लागतात अरे पण विचारून घेतलं ना काल त्या हो सोडा एवढ्या वेळेस तुझ्या लहानामुळे तर ते बिघडलाय बघितलंस तुझ्यामुळे मला बोलणी खावी लागतात आज तू घराच्या बाहेर बिलकुल पडायचं नाहीये गबस काय मला माल पाहिजे माल पाहिजे हे जा तिकडे मला माल पाहिजे अरे येडा झालायस का भावा माल पाहिजे आपल्याला माल एवढा संपवलं तुला दिलेला लय टेन्शन आहे आणि आता नाही किती पुस्तक विकते किती माल माझ्याकडे पण मला ते पैसे फिरून आणले माल पाहिजे मला नाही किती पुस्तक माल दिली आट्यावर जाऊ आपण अरे मॅडी फिर से तू माल पाहिजे पैसा नाही क्या ये रे कैसा पैसा दे पैसा आला सिम्बा आला. काय चाललंय रे इकडे? हे पोलीस आले पळा पळा पकडा यांना. मॅडम, सगळ्या मुद्देमाल जप्त करा. NDPS कायद्याअंतर्गत तुम्हाला अटक करण्यात येत आहे. घेऊन चला यांना. चला रे भामट्यांनो तुम्हाला कायद्याचा इस्का दाखवतो अरे यांना तर अटक झाली आता याच्या पुढे काय आता बघूयात NDPS ऍक्ट रोज बातम्यांमधून तसंच आता आपण स्ट्रीट प्ले मधून NDPS ऍक्ट बद्दल ऐकू काय आहे NDPS ऍक्ट NDPS ऍक्ट हा
नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजेच अंमली पदार्थ आणि मनप्रभावी औषध द्रव्ये हा ॲक्ट भारत सरकारने 1985 साली लागू केला. 14 नोव्हेंबर 1985 साली हा ॲक्ट लागू करण्यात आला. हा एक प्रतिबंधात्मक ॲक्ट आहे. याद्वारे याचा उद्देश असा आहे की जे काही अंमली पदार्थ आहे याच्यावर बंधने आणण्यात गेली आणि ज्यांना औषध निर्माते कंपन्यांना हे लागतं त्यामुळे ह्याच्यासाठी लायसन्स पुरवले जातात आणि आजची युवा पिढी ह्या सर्व गोष्टींना बळी पडत आहे. त्यामुळे हा ॲक्ट लागू करण्यात आला आहे. चला आता आपण बघूया पुढे काय होते नक्की. साहेब, या ठिकाणवर NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी नंबर 1 हा अंमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी तसेच साठवणूक या अशा गंभीर प्रकारचा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याला कायद्याची जास्ती कडकातली कडक शिक्षा व्हावी अशी मी आपणास विनंती करते. तसेच आरोपी नंबर 2 हा आजच्या तरुण पिढीला तसेच कॉलेजेसमध्ये असे पदार्थ सप्लाय करत आहे. त्यामुळे त्यांनीही खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याला कडक शिक्षा व्हावी अशी मी विनंती करते. तसंच आरोपी नंबर 3 हा या सर्व गोष्टींची बळी पडलेला आहे. त्यामुळे तो माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. तरी त्याला पुनर्वसन गृहात टाकावे अशी मी विनंती करते. योग्य तो न्याय करते. तुमच्यावरील सर्व आरोप तुम्हाला मान्य आहे. आरोपी क्रमांक 1 अंमली पदार्थांचं उत्पादन, विक्री, व्यापार, तस्करी केली आहे. त्यामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. तस्करीचे आयुष्य खराब झालेले आहे. 1 किंवा 2 व्यक्तींचे खून केल्यास नुकसान फक्त 1 किंवा 2 व्यक्तींचंच होते. पण अंमली पदार्थांच्या नशेमुळे पिढ्यानुपिढ्या बर्बाद होतात. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 यांना 10 वर्षाची सक्त मजुरी व 1 लाख रुपये दंड ठरवण्यात येतात. त्याचबरोबर आरोपी क्रमांक 2 यांनी कॉलेजमधील अनेक तरुणांना या नशेच्या आहारी पाडलेले आहे. त्यामुळे आरोपी क्रमांक 2 यांना 1 वर्षाचा सक्त कारावास व 10,000 रुपये दंड ठरवण्यात येतात. आरोपी क्रमांक 3 तुम्ही माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहात. आरोपी क्रमांक 3 यांना पुनर्वसन केंद्रात टाकण्यात आले. रिपोर्ट इज प्रेस. भारतात सर्वात जास्त पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश. अंदाजे 30,000 केसेस रजिस्टर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 29,000 केसेस रजिस्टर आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पंजाब. पंजाबमध्ये अंदाजे 28,000 केसेस रजिस्टर आहेत. दुर्दैव आपलं भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे सर्वात जास्त अंमली पदार्थाचं सेवन केलं जातं. मादक पदार्थांची होळी तरी आयुष्याची होळी. से नो टू ड्रग्स, से यस टू लाईफ. ब्राऊन शुगर मृत्यूचे आकार. नशा म्हणजे आयुष्य नाही. नशा थोडा, आयुष्य थोडा. व्यसनापासून दूर राहा, आयुष्यात आनंद व्हा. व्यसनाचा करू धिक्कार, विकास योजनेला लावू हातभार. आज या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी अंमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवून एक प्रतिज्ञा करूया. मी एक जबाबदार नागरिक म्हणून आज या पवित्र ठिकाणी प्रतिज्ञा करतो की मी अंमली पदार्थांचे सेवन तसेच तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन कधीही करणार नाही. मी माझ्या कुटुंबातील मित्रमंडळीतील किंवा समाजातील सर्व व्यक्तींना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्यास मदत करेन. मी अंमली पदार्थांची विक्री, प्रचार व प्रसार या विरोधात कायम आवाज उठवीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.